नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर। आज एक महत्त्वाचा टप्पा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी घेऊन येत आहे, तो म्हणजे करेक्शन विंडो। नीटचा फॉर्म भरत असताना बऱ्याच वेळा विद्यार्थी असेल, पालक असेल, किंबहुना नेट कॅफेवाला असेल, कॉम्प्युटर सेंटर वरती आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस डिटेल न पाहण्यामुळे फॉर्म सबमिट होतो आणि पेमेंट झाल्यानंतर आपल्यासमोर एक ऑप्शन येतो की आपल्याकडून चुकले असं आपल्या निदर्शनास येतं आणि ह्या करेक्शन विंडो कधी सुरू होईल हा बद्दल बऱ्याच वेळा विचारणा होते। तर बऱ्याच वेळा आत्ताचा जो फॉर्म भरण्याची मुदत आहे ते 9 मार्च 2024 पर्यंत, नीट UG 2024 चा जो फॉर्म भरण्याची मुदत आहे ती आपल्याला 9 मार्च पर्यंत भरायची आहे। तर त्यानंतर सुरू होईल हे 100%। आपल्याला खूप वेळा प्रश्न असे येतात की करेक्शन विंडो कधी सुरू होईल, तर दरम्यान 11 मार्चच्या पुढे ते दरम्यान 17 मार्च पर्यंत करेक्शन विंडो सुरू होऊ शकते। तिथून पुढे आपल्याला दरम्यान 10 दिवस करेक्शन विंडोचे मिळू शकतात। मध्ये कधी सुरू होईल ह्याच्या संदर्भात आज आपला प्रश्न क्लिअर झाला। तर 9 मार्च 2024 ला आपला संपूर्ण फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर करेक्शन विंडो 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला 5 दिवसामध्ये होऊ शकते। तिथून पुढे ती करेक्शन विंडो 10 दिवस राहील। पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला तुम्ही चालू करा, शेवटची वाट पाहू नका असं माझं म्हणणं आहे। आता करेक्शन विंडो कधी सुरू होईल हे सांगितलं, परंतु खूप सारे प्रश्न आहेत की माझे करेक्शन काय झालंय आणि करेक्शन काय करता येऊ शकतं या संदर्भात मी आज आपल्याला महत्त्वाचं सांगणार आहे। वास्तविक पाहता जरी करेक्शन विंडो आली तरी बऱ्याचशा गोष्टीमध्ये करेक्शनच आपल्याला करता येऊ शकत नाही। फक्त काही ठराविक टॉपिकच आपल्याला करेक्शन करता येऊ शकतात आणि ते ठराविक कोणते टॉपिक आपल्याला करेक्शन करता येऊ शकतात या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी करेक्शन करता येऊ शकणार नाहीत त्या गोष्टी करेक्शन केले काय आणि चुकल्या काय तुम्हाला काही इश्यू येणार नाही। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चुका झालेल्या आहेत त्यांनी काहीही काळजी करण्याची काम नाही। एक तर ज्या करेक्शन मुळे तुम्हाला चूक झालेली आहे ते करेक्शन ज्यामुळे काही फरकच पडणार असेल तर त्याच्यासाठी करेक्शन विंडो 100% येईल। जर समजा अशा प्रकारची चूक झालेली आहे की जी चूक आपल्याला चूक असेल किंवा बरोबर असेल तरी काही फरक पडत नाही, एक करेक्शन विंडो मध्ये सुद्धा येत नाही। तर पहिल्यांदा पेन पेपर घेऊन तयार राहा तुम्ही। सर्वांना मी महत्त्वाचं सांगतोय की कोणते मुद्दे आपल्याला करेक्शन करता येऊ शकतात हे आज आपण पाहणार आहे। पहिला मुद्दा जो करेक्शन करता येऊ शकणारा जो आहे तो म्हणजे पासिंग इयर ऑफ 10th and 12th। म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा आपली 10वी कधी झाली आणि 12वी कधी झाले याच्याबद्दलचं करेक्शन विंडो मध्ये आपल्याला जी काही डेट लिहिली असते म्हणजे वर्ष पासिंग वर्ष जे आहे, आता रुटीन मध्ये जे अपियर विद्यार्थी त्यांना 2024 म्हणजे 12th अपियरिंग असं लिहायला पाहिजे आणि जर समजा पाठीमागचं असेल तर ते 2023 किंवा 22 असू शकते। त्याच्या अनुषंगाने 10वीचा सुद्धा त्याच्या अगोदर 2 वर्ष किंवा असं जे काय असेल ते आपल्याला होऊ शकतं। परंतु ही जर चूक झालेली असेल, पासिंग इयर ऑफ 10th and 12th म्हणजे 10वी आणि 12वीचं जे पासिंग इयर आहे ते जर तुमचं चुकलेलं असेल तर ते करेक्शन करता येऊ शकणार आहे। म्हणजे वास्तविक पाहता ही मी कशावरच्या आधारावर सांगणार आहे तर पाठीमागच्या 5-7 वर्षामध्ये जे करेक्शन विंडो मध्ये येणारी गोष्ट आहे ते मी तुम्हाला सांगतोय। खूप वेळा फॉर्म चुकला की आम्हाला फोन येत आहे की सांगतात किंवा करेक्शन करता येऊ शकते। तर तुम्हाला सर्वांना आणखी एक महत्त्वाचा टॉपिक सांगतो की करेक्शन जर तुमचं जर चूक झालेली असेल आणि त्या चुकीमुळे कसल्याही प्रकारचा फरक पडत नसेल तर ते करेक्शन विंडो जरी आली तरी सुद्धा करेक्शन विंडो मध्ये त्याच्यामध्ये बदल येणार नाही। आणि जर समजा तुम्हाला महत्त्वाचे काही टॉपिक असतील की ते आपले चुकलेले आहेत त्याच्यासाठी 100% करेक्शन विंडो येणार आहे। पहिला मुद्दा सांगितला पासिंग इयर ऑफ 10th and 12th म्हणजे 10वी आणि 12वीचं जे वर्ष आहे हे जर आपल्याला चुकलं असेल तर तुम्हाला करेक्शन विंडो 11 किंवा 15 मार्चला चालू होणार आहे। त्या करेक्शन विंडो मध्ये तुम्हाला करेक्शन करता येऊ शकणार आहे। दुसरा मुद्दा लिहून घ्या, मार्क्स ऑफ 10th and 12th म्हणजे 12वीचे आणि 10वीचे मार्क्स जे आहेत, टोटल मार्क्स असतील, ऑब्टेनिंग मार्क्स असतील, हे जे मार्क्स जर आपले चुकलेले असतील तर आपल्याला करेक्शन विंडो मध्ये ते करेक्ट करता येणार आहे। तिसरा मुद्दा म्हणजे ते करेक्शन विंडो मध्ये आपल्याला जर आपलं चुकलेलं असेल तर तुम्हाला चेंज करता येऊ शकणार आहे।
नंतर तिसरा जो मुद्दा आहे ते म्हणजे कॅटेगरी आपली चुकलेली असेल, म्हणजे कॅटेगरी म्हणजे आपण ओबीसी, NT 1 2 3 आणि व्हीजे आणि SBC आणि ओबीसी हे सगळे सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये येतात. त्यामुळे आपल्याला कॅटेगरी दिसताना तिथे 5च कॅटेगरी दिसतात. एक तर अनरिझर्वड, त्याला आपण ओपन म्हणू, आणि जनरल EWS असं येतं, त्यानंतर ओबीसी आणि त्यानंतर SC आणि ST, एवढ्या 5च कॅटेगरी आपल्याला इकडे दिसतात. तर आपल्याला कॅटेगरी चुकलेली असेल किंवा आपल्याला आत्ता वाटलं की मला या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला ते डॉक्युमेंट मिळेल असं वाटतंय पण मिळालं नाही असं वाटलं, तर करेक्शन विंडोमध्ये आपल्याला कॅटेगरी चेंज करता येऊ शकते. तिसरा मुद्दा लक्षात घ्यायचा की आपली कॅटेगरी चेंज करता येऊ शकते. परंतु ह्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये ज्यावेळेस कॅटेगरी आपण चेंज करतो त्यावेळेस ओपन मधून ओबीसी मध्ये जर करेक्शन आपलं होत असेल तर मात्र आपल्याला ओपन साठी फीस किती आहे बघा, 1700 रुपये आहे. ओबीसी आणि EWS किती आहे, 1600 रुपये फीज आहे. आणि SC ST साठी आणि PWD साठी आणि थर्ड जेंडर साठी या ठिकाणी आपल्याला 1000 रुपये फीज आहे. जर आपली कॅटेगरी PWD मध्ये गेलेलो असेल तर आपल्याला जी आता ओपन कॅटेगरी असेल आणि इतर कॅटेगरीमध्ये जर आपण कन्व्हर्जन केलं तर त्याची फीस कमी आहे. त्यामुळं आपल्याला 1700 रुपये आपण भरून घेतलेले आहेत आणि आपण जनरल EWS मधून फॉर्म भरलेला आहे. आणि ओबीसी जर कॅटेगरी करणार असाल तर त्याची फीस 1600 रुपये, म्हणजे 100 रुपये NT तुम्हाला परत देणार नाही. आणि चुकून आपल्याकडे ओपन कॅटेगरी झाली आणि आपल्याला SC कॅटेगरी असताना आपण SC कॅटेगरीसाठी जर क्लेम केला आणि STचे डॉक्युमेंट आपल्याकडे असतील तर मात्र 1700 रुपयाची पहिली फीज आहे ती सुद्धा 1000 रुपये फीज असल्यामुळे तुम्हाला ते 700 रुपये NT आपल्याला परत देणार नाही. परंतु जर समजा तुम्ही SC चुकून दिलेले असले आणि तुम्हाला जर 1000 रुपये पेमेंट दिलेलं असेल आणि करेक्शन विंडोमध्ये जर तुम्ही करेक्शन केलं आणि तुम्ही ओपन मध्ये गेलेला असाल तर मात्र 700 रुपयाचं पेमेंट तुम्हाला येतं. किंवा ओबीसी मध्ये तुम्ही किंवा EWS मध्ये फॉर्म भरलेला असेल आणि 1600 रुपये पहिल्यांदा फॉर्म भरलेला असेल, त्यावेळेस फॉर्म फी भरलेले असते, पेमेंट भरलेलं असतं, आणि तुम्ही जनरल मध्ये कन्वर्ट करत असाल तर मात्र तुम्हाला 100 रुपयाचं करेक्शन म्हणजे फीजचं जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरावं लागत असतं. हे महत्त्वाचा टॉपिक आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, हे आपण सांगितलेले पहिले मुद्दे सांगितलं, पासिंग 10th आणि 12th 10वीचं आणि 12वीचं पासिंग वर्ष आहे. त्याचबरोबर मार्क्स 10वीचं आणि 12वीचं चुकलेलं असेल ते पण करेक्शन करता येऊ शकतं. आणि कॅटेगरी जी आहे आपली ती सुद्धा आपल्याला चेंज करता येऊ शकते. त्यानंतर पुढचा चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मीडियम ऑफ पेपर, म्हणजे आपलं जे पेपर क्वेश्चन पेपर जे मॉडेल आहे म्हणजे आपल्याला येणारं जर प्रश्नपत्रिका आहे याचं मात्र आपण जर समजा मराठी लिहिलेलं असेल किंवा हिंदी लिहिलेलं असेल किंबहुना एखादी कन्नड लिहिलेलं असेल किंवा इतर कोणतीही कॅटेगरी आपण जर लिहिलेली असेल आणि आपल्याला जर मीडियम करेक्शन करायचं असेल तर आपल्याला करेक्शन करता येऊ शकणार आहे. हा चौथा मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणजे तुम्ही जर समजा इंग्लिश लिहिलं तर फक्त एकच इंग्लिशच पेपर येणार आहे, पण दुसरा मराठी असा लिहिला तर मात्र तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही प्रकारचं बाय लँग्वेजचं क्वेश्चन पेपर येणार आहे. तुम्हाला जर समजा आता मराठी लिहिलेलं असेल तुम्हाला चेंज करायचं असेल तर करता येऊ शकणार आहे करेक्शन विंडोमध्ये. हा जो मुद्दा आहे तो आपण पाठीमागच्या 5-10 वर्षाचा अंदाज आहे म्हणजे ज्यामध्ये करेक्शन करायला लागलं होतं त्याच्या आधारे ही सर्व गोष्ट सांगत आहे. त्यानंतर पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे एक्झाम सिटी सेंटर, एक्झाम आणि सिटी आणि सेंटर. म्हणजे करेक्शन विंडोमध्ये एक्झाम सिटी म्हणजे आता समजा बऱ्याच वेळा आपण दिलं समजा सोलापूर असेल, अहमदनगर असेल किंवा मुंबई, हे एक्झाम सेंटर पण आणि सिटी पण आपल्याला चेंज करायचे तर ते करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला करेक्शन करता येऊ शकणार आहे. हा 5वा मुद्दा आहे. त्यानंतर 6वा मुद्दा जो आहे तो म्हणजे फादर अँड मदर चं नेम चेंज. आता 2023 मध्ये फक्त फादर किंवा मदर यांचं नाव चेंज झालेलं असेल तरच ते करता येऊ शकत होतं, परंतु यावर्षी काय होईल ते आपण पाहूया. परंतु फादर किंवा मदर हे दोन्ही पण चेंज करता येऊ शकतात. म्हणजे कधी कधी चुकून नावामध्ये बदल झालेला असतो, आपल्याकडून प्रिंट मिस्टेक झालेली असते किंवा वडिलांच्या ठिकाणी आईचं नाव किंवा असं काहीतरी चेंज झालेलं असेल तर जर चूक झालेली असेल तर फादर आणि मदरच्या मध्ये चेंज होण्यासाठी जर करेक्शन विंडोमध्ये आपल्याला करेक्शन करता येऊ शकतं. 2023 मध्ये मात्र फादर किंवा मदर हे दोन्हीपैकी दोन्ही चुकलेलं असेल तर त्यातलं फक्त एक करेक्ट करता येऊ शकत होतं. हे म्हणजे लक्षात ठेवायचं. दुसरा महत्वाची मुद्दा आपण आता जो पाहिला तो म्हणजे हे 6 प्रकारचे मुद्दे आहेत की जे आपल्याला करेक्शन विंडोमध्ये करेक्शन करता येऊ शकणार आहे. 9 मार्चच्या नंतर करेक्शन विंडो येऊ शकते आणि आलेल्या 10 दिवसामध्ये आपल्याला हे करेक्शन करता येऊ शकणार आहे. परंतु असे प्रकारचे काही चुका असतील आपल्या किंवा ज्या रॉंग झालेल्या फॉर्म मध्ये असतील की ज्यामुळे कसल्याही प्रकारचा फरक पडत नाही त्याच्यासाठी करेक्शन विंडो येणार नाही. मग कशासाठी करेक्शन विंडो येणार नाही ते आपण तुम्हाला आता लिहितो. पहिला मुद्दा 1 क्वालिफाईंग कोड.
म्हणजे क्वालिफाईंग कोड म्हणजे काय की तुम्ही 01 हे जे अपियर आहेत आता 12वीला जे विद्यार्थी अपियर आहेत त्यांना 01 हा कोड पाहिजे होता आणि ज्यांनी एक वर्ष रिपीट केलेलं आहे त्यांना 02 हा कोड पाहिजे होता. त्यानंतर 03, 04, 05, 06 म्हणजे बऱ्याच वेळा BSc MSc करून किंवा मध्ये कुठेतरी इकडे तिकडे जाऊन परत एक 5-6 वर्षाने केलेलं हे सगळ्यांचं त्याच्यामध्ये आहे. परंतु आम्ही सांगताना विद्यार्थ्यांना एकच सांगतो की जर समजा तुम्ही अपियर 12वीला असाल तर तुम्ही 01 हा कोड लिहा आणि जर समजा पाठीमागे कधी पण पेपर दिलेला असेल तर 02 हा कोड लिहा. पण तरी पण त्या कोडमध्ये चेंज झाला आपल्याकडून चूक झाली म्हणजे अपियर असताना 02 कोड झालेला असेल तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही. करेक्शन विंडोमध्ये करेक्शन पण करता येत नाही आणि तुम्हाला चुकला म्हणून तुम्हाला काही ब्लेम पण होत नाही, त्याचा काही फरक पडत नाही. त्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा जो आहे ते नेम अँड डेट ऑफ फोटो. फोटोवरती आपल्याला नेम आणि डेट करायचं सांगितलंय म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड क्लिअर बॅकग्राऊंडचा फोटो असला पाहिजे, कान वगैरे जवळपास 80% आपला दिसला पाहिजे आणि त्याची साईज आहे ती तर साईज आपण सांगितलेल्या पद्धतीनं अपलोड केलेलीच असते. परंतु जर त्याच्यावरती नेम टाकलेला असेल, खूप वेळा आता माझ्याकडे असे प्रश्न आलेत किंवा नाव मी टाकलंच नाही आणि अपलोड केलंय तर नाव आणि डेट म्हणजे डेट कधीची आहे आपली डेट म्हणजे ज्या दिवशी फोटो काढलेला आहे ती डेट आणि त्या बाळाचं नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव टाकून आपल्याला फोटो अपलोड करायचा होता. पण कदाचित नसेल टाकला तरी काही फरक पडत नाही, परंतु ते करेक्शन विंडोमध्ये येणार नाही. म्हणजे तुम्ही नेम अँड डेट टाकून जरी समजा तुम्ही अपलोड केलेला असेल किंवा नेम अँड डेट न टाकता साधा फोटो जर अपलोड केलेला असेल तरी दोन्ही चालतो किंवा त्याच्यासाठी करेक्शन विंडो येणार नाही. म्हणजे ती चूक धरली जात नाहीये. महत्वाचा मुद्दा. खूप वेळा एक माझ्याकडे असा प्रश्न आला होता की विद्यार्थ्याचं नाव दुसऱ्याचंच नाव त्याच्यावर आलंय म्हणजे फोटो मात्र विद्यार्थ्याचा आहे बाकी सर्व बरोबर आहे पण त्याच्यावरती ज्यावेळेस फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरनी त्याच्यावर नाव दुसऱ्याच टाकलेलं आहे म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव टाकलंय तरी काही फरक पडत नाही. म्हणजे हे लक्षात घ्या आणि ते करेक्शन करता येणार नाही. म्हणजे ते करेक्शन करता येणार नाही, आला तरी काही प्रॉब्लेम येत नाहीये. तिसरा मुद्दा थंब इम्प्रेशन. बऱ्याच वेळा काही जणांनी नुसतं थंबच टाकले, काही जणांनी 10 फिंगर्स टाकलेले आहेत, चुकून 5 फिंगर्सच गेलेले आहेत, काही जणांचं दोन्ही फिंगर गेलेले आहेत किंवा काही जणांचे थोडं कमीच आलेलं आहे. किंवा एक तर माझ्याकडे असा प्रश्न होता की फिंगर्स जे 10 फिंगर्स अपलोड केलेले आहेत परंतु दुसऱ्याच विद्यार्थ्याचे 10 फिंगर्स त्या ठिकाणी आलेले आहेत. तर त्याच्यासाठी करेक्शन विंडोमध्ये करेक्शन येणार नाही आणि जरी आलं म्हणजे एक तर करेक्शन जरी तुमचं चुकलेलं असलं तर त्याचा तुम्हाला काही इश्यू होत नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. करेक्शन विंडोमध्ये करेक्शन येणार नाही आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही. परंतु कदाचित खूप जणांचा असं चुका झाल्या असतील तर करेक्शन विंडोमध्ये 2024 मध्ये करेक्शन सुद्धा येऊ शकते. परंतु आजपर्यंत करेक्शन विंडो थंब अँड फिंगर इम्प्रेशन मध्ये करेक्शन विंडोमध्ये करेक्शन आलेलं नाही. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे चौथा मुद्दा मदर अँड फादर नेम. आता बऱ्याच वेळा काय होत आहे की आधारनुसार काही जणांनी नाव टाकलं आणि काही आता यावर्षी मात्र सांगताना आलेलं होतं असं की 10th मार्क्स नुसार आपण मदर आणि फादरचं नेम करता टाकायचं आहे. आता बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये जे आहे ते काही प्रॉब्लेम येत नाही तसं पाहायला गेलं तर, परंतु 10th नुसार आपल्याला टाकायचं होतं. यावर्षी 2024 मध्ये 10वीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसं टाका म्हणून सांगितलं होतं. म्हणजे बऱ्याच वेळा आडनाव अगोदर नंतर असे काही क्वेश्चन्स होते, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. 10वीच्या मार्कशीटवर टाकला, 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट जसं आहे तशा पद्धतीने टाकलेलं नसेल आणि आधार कार्ड नुसार टाकलेलं असेल तरी सुद्धा ते करेक्शन पण करता येऊ शकतं. त्याच्यासाठी करेक्शन येईलच मी तुम्हाला सांगितलंय किंवा त्याच्यामध्ये फादर आणि मदर या ज्या गोष्टी आहेत ते बदलता पण येऊ शकतात. नेम आपल्या नावामध्ये बदल झाला असेल तर ते करेक्शन मध्ये येऊ शकेल किंवा येणार नाही. आलं नाही समजा नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक झालेली असेल तर मात्र करेक्शन विंडोमध्ये करेक्शन करता येऊ शकेल. दुसरं आणखी महत्त्वाचं सांगितलं की तुम्हाला कॅटेगरी चेंज झालेली असेल तर तुम्हाला कॅटेगरी चेंज करता येऊ शकणार आहे, हे तुम्हाला पाठीमागे सांगितलंच आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चुकीचा पत्ता आणि जिल्हा आणि राज्य आपल्याकडून बाय मिस्टेक झालेला असेल. म्हणजे आपल्याला जो पत्त्याच्या बाबतीमध्ये खूप वेळा असं प्रकार होते, आधार कार्डवरती मूळ गावातला पत्ता असतो आणि आपले वडील नोकरीला असतात तिथला आपला एक पत्ता असतो, तो स्थानिक पत्ता नाही, तो परमनंट असतो, तिथं आपण घर बांधलेलं असते आणि आपला मुलगा शिकायला लातूरला किंवा मुंबईला असतो किंवा पुण्यामध्ये असतो, मग तिथला पण पत्ता एक स्थानिक होतो. त्यामुळे पत्ता कुठलाही असू द्या, ऍड्रेस कुठलाही असू द्या, तो चुकला तरी चालतो. ऍड्रेस जरी समजा दुसऱ्याचाच टाकला
तरी पण काही इश्यू येत नाही, तुम्हाला कुणीही तुम्हाला पत्रव्यवहार केला जात नाही आणि तुम्हाला त्याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन घेत नाही आणि करेक्शन विंडोमध्ये करेक्शन येत नाही. त्यामुळे पत्ता चुकीचा टाकला तरी काही अडचण येत नाही. बऱ्याच वेळा एक इमर्जन्सी नंबर मागितलेला आहे, म्हणजे एक पहिला नंबर घेतलाय, परत दुसरा एक नंबर घेतलाय, मेल आय डी एक पहिला घेतलाय, दुसरा एक अल्टरनेटिव्ह मेल आय डी घेतलाय आणि त्यानंतर इमर्जन्सी नंबर असं दिलेलं आहे. इमर्जन्सी नंबर आणखी घेतलेला आहे, तिसरा नंबर मोबाईल नंबर. तर इमर्जन्सी मोबाईल नंबर जो आहे ना, तो जरी चुकलेला असेल, म्हणजे 10 अक्षरी कोणता दुसरेच 10 अक्षर आले असेल आणि तो नंबर आपला नसेल दुसऱ्याचाच असेल, तर त्याच्यामध्ये करेक्शन होणार नाही. आणि नाही करेक्शन झालं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आणखी त्याच्या पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे फादर अँड मदरचं ऑक्युपेशन आणि एज्युकेशन आणि इन्कम. याच्यामध्ये करेक्शन विंडोमध्ये काहीही करेक्शन करता येणार नाही, कारण करेक्शन विंडोमध्ये आजपर्यंत फादर आणि मदर म्हणजे वडिलांचं आणि आईचं ऑक्युपेशन काय तरी लिहिलं, म्हणजे बऱ्याच वेळा एखादा माणूस होमवर्क किंवा हाऊसवाईफ लिहितं आणि ती काहीतरी नोकरी करत असेल, ह्याच्यामध्ये काही चुका झालेल्या असतील तरी त्या चालतात, त्याचं काही प्रॉब्लेम येत नाही आणि करेक्शन विंडोमध्ये आजपर्यंत त्याच्यासाठी करेक्शन आलेलं नाही. एज्युकेशन मध्ये सुद्धा कधीतरी आपलं 10वी झालंय असं लिहिलेलं असतं ना, आपलं ग्रॅज्युएट झालेलं असतं किंवा ग्रॅज्युएट झालेलं असतं ना, आपण चुकून 10वीच्या खाली असं लिहिलेलं असतं. काही प्रॉब्लेम येत नाही. तुमचं जी चुका झाली असेल तर ते करेक्शन होणार नाही, करेक्शन विंडोमध्ये होणार नाही आणि नाही झालं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. नो इश्यू, नो प्रॉब्लेम, नो करेक्शन. त्याचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रुरल आणि अर्बन. बऱ्याच वेळा अर्बन कोणतं आणि रुरल कोणतं याच्या संदर्भामध्ये काही जणांना शंका येते आणि मग म्हणून अर्बन आणि रुरल मध्ये मी अर्बन लिहिलं आणि माझं शहर खेड्यामध्ये आहे. अर्बन रुरल मध्ये कोणताही चेंज असेल तरी सुद्धा ते करेक्शन विंडोमध्ये येणार नाही. दुसरी गोष्ट त्याचा काही प्रॉब्लेम पण येत नाही आणि तुम्हाला कसल्या प्रकारचा इश्यू पुढे येणार नाही. त्यानंतर जेंडरच्या बाबतीमध्ये एक सांगतो तुम्हाला. जेंडर म्हणजे मेल, फिमेल आणि थर्ड जेंडर याच्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचा करेक्शन विंडोमध्ये आजपर्यंत करेक्शन म्हणजे हे जे जेंडर आहे ते कलेक्शन आपल्याला चेंज करता आलेलं नाही आजपर्यंत. त्यामुळे तुम्हाला जर समजा एखाद्याचा मेल असेल स्टुडंटने त्याने फिमेल लिहिलेलं असेल तर तुम्हाला करेक्शन करता येणार नाही, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. करेक्शन विंडोमध्ये आजपर्यंत सेक्स किंवा जेंडर आपल्याला चेंज करता आलेलं नाही. त्यामुळं ज्याच्याकडून चुकून मेल झालेला असेल, फिमेल एखादी मुलगी असेल आणि त्याच्याकडून मेल झालेला असेल तरी सुद्धा ते चेंज करता येणार नाही, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्हाला कसल्याही प्रकारचा इश्यू येत नाही. आणि करेक्शन विंडो जरी आली तरी करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला ती करेक्शन करता येणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की खूप जण मी पाठीमागे एक अशा प्रकारचा अनुभव पाहिलेला आहे की पेमेंट झालेलं नसते, फॉर्म वगैरे भरतात, सबमिट करतात आणि पेमेंट न करताच फॉर्म भरला असं समजतात. तर पेमेंट भरूनच आपल्या खात्यातून पेमेंट गेलेलं असलं पाहिजे आणि ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी आयडी आलेला असतो. एका विद्यार्थ्याने गेल्या वर्षी माझ्याकडे असं पाहिलं की पेमेंट गेलं नाही आणि आपलं गप्प बसल्यावर फॉर्म भरला, तर पेमेंट जर आपल्या हातातून म्हणजे आपल्या खात्यातून गेलेलं नाही, पेमेंट मोड हा सगळा यूपीआय पेमेंट, ऑनलाईन बँकिंग किंवा अशा पद्धतीनं ऑनलाईन एटीएम मधून वगैरे किंवा तुमच्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड मधून जात आहे बरं का. परंतु तुमच्या खात्यातून जर गेलं नाही तर तुम्ही ते आपला फॉर्म सबमिट झाला नाही असं समजा. त्यामुळे कंपल्सरी तुमच्या खात्यातून पैसे कट झाले पाहिजे तरच तुमचा फॉर्म सबमिट झालाय असं समजायचे. बऱ्याच वेळा काही माणसं आपला फॉर्म सबमिट झाला, बहुतेक काहीतरी चूक झाली असेल, काय अडचण नाही, आपले पैसे तेवढेच वाचले, अशा प्रकारचा इश्यू सुद्धा मी पाहिलेला आहे. त्यामुळं आपल्या खात्यातून पेमेंट गेल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट झालाय असं समजायचं काम नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येतो तो सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना लवकरात लवकर फॉर्म भरायला घ्या. कॅटेगरीमध्ये आपल्याला चेंज करता येऊ शकतं, त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं थंब इम्प्रेशन मध्ये चुका झाल्या तरी काही काळजी करू नका. दुसऱ्याचे थंब गेले तरी असतील किंवा तुमचे फिंगरचे ऑल जाण्याऐवजी नुसते थंबच गेलेले असतील किंवा अर्धेच गेलेले असतील, काही इश्यू येत नाही. तुम्हाला कुठलाही त्रास देण्यासाठी किंवा टेक्निकल अडचण येणार आहे म्हणून तुमचं काही होत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या सर्व गोष्टी जर आपल्याला चुकू नये असं वाटत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार आहे की जे आपण नीटची परीक्षा 5 मे 2024 पर्यंत आहे, ती फ्री ग्रुप आम्ही चालवणार आहे. ज्यांना आपल्याला पेड सर्व्हिसेस मध्ये यायचं आहे त्या सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला पेड सर्व्हिसेस मध्ये येऊन 100% तुम्हाला ए पासून झेड पर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑथेंटिकली देण्यात आलेली आहे. तो आपली जी फीज आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण डिटेल आपल्या
आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामध्ये पाहून त्या मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला 100% आम्ही कसल्याही प्रकारचं चुका किंवा अनऑथराइज्ड कसली इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही देणार नाही. 100% तुम्हाला चुकापासून वाचवेल. प्रत्येक टप्प्यावरती आमचा सपोर्ट राहील, बॅकअप राहील. आणि आमचा मोबाईल नंबर दिलाय म्हणून प्रत्येकजण फोन करायला जातो, परंतु फोन न करता प्रत्यक्षात आपल्या ग्रुपमध्ये यायला पाहिजे. जर समजा आपल्याला पेड ग्रुपमध्ये येणार नसाल तर आमचा हा जो चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून त्या चॅनलवरून तुम्हाला सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन होत राहील. आणि जर आपल्याला बॅकअपच पाहिजे, चुका होऊ नये आणि सर्व याच्यामध्ये फक्त फॉर्म भरणेच नाही तर त्यापासून ते कॉलेजच्या लेवलवरती असणारे सर्व राऊंडचे नियम, तुमचे सर्वांची कॅटेगरी वाईज फीज आणि तुम्हाला कॉलेजवरती डोर स्टेपपर्यंत जाईपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती कॉलेजचं रँकिंग, कॉलेजचा जो आपल्याला चॉईस फिलिंगमधून असेल, प्रत्येक राऊंडचे रूल असतील किंवा तुम्हाला स्पॉट राऊंडचे असतील, कमी मार्क्सवाल्यांना अदर स्टेटमध्ये असेल किंवा अब्रॉडमधलं ॲडमिशन, BMS असेल, आयुष कोर्सेसमधील ॲडमिशन, ऑडिओ थेरपी, स्पीच थेरपीमधील किंवा फिजिओथेरपी, सर्व मेडिकल सायन्सेसमधील ॲडमिशनचा संपूर्ण इत्थंभूत लेखाजोखा आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये येऊ शकतो. कदाचित तुमचा कुठल्याच मेरिटमध्ये नंबर लागला नाही तरी सुद्धा आपण मॅनेजमेंट कोट्याचं सुद्धा गायडन्स करून तुम्हाला ॲडमिशन अदर स्टेटमध्ये, आपल्या स्टेटमध्ये BMS, BHMS, BDS, MBBS सर्व कॅटेगरीला मॅनेजमेंट कोट्याचं सुद्धा ॲडमिशन आपण करून देतो. त्याची सर्व सर्व्हिसेसची माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते पाहून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आपल्या फ्री ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तरी सुद्धा खाली फ्री ग्रुपमधची माहिती डिटेल आपल्याला दिलेली आहे. परंतु तो ग्रुप मात्र काही ठराविक दिवसच चालेल, तिथून पुढे तुम्हाला कसल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा फोन कॉल्स वगैरे रिसीव्ह केले जात नाही, हे पण त्या निमित्ताने लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.